माझा गुंतला ग उषा खाली चांद रातीला तुझ्या। स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी SY क्रिएशन तुमच्यासाठी अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेला आहे। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे, त्यामुळे जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे ते तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक आहे तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता। तसंच आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये वापरलेले जे सॉन्ग आहे ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये मिळून जाईल। तर आजचा व्हिडिओ आपण CapCut ॲपवरती करणार आहे। तुमच्याकडे जर हा ॲप नसेल तर खाली कमेंटमध्ये आपण टेलिग्राम चॅनलची लिंक पिन केलेली आहे, तेथून तुम्ही लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलवर जाऊन CapCut आणि त्यासाठी लागणारा VPN त्याचबरोबर व्हिडिओमध्ये लागणारा सॉन्ग डाउनलोड करून घ्या। तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करून समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा। चला तर मित्रांनो, तुमचा जराही वेळ न घालवता आपण आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया। तर सिम्पली आपल्याला VPN कनेक्ट करून घ्यायचं आहे, त्यानंतर सिम्पली CapCut ॲप ओपन करून घ्यायचं आहे, इथे न्यू प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे, त्यानंतर आपल्यासमोर ते अल्बम्स ओपन होऊन जातील। तर इथून आपल्याला सिम्पली अल्बमवरती क्लिक करून आजचं जे आपलं मटेरियल आहे त्या मटेरियलचे अल्बम ओपन करून घ्यायचं आहे। त्यात तुम्हाला फोटोमध्ये क्लिक करून तुम्हाला इथे आजचं इमेज आणि PNG बघायला मिळेल, त्यामधील इमेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे। या जागी तुम्ही तुमचं कोणतंही इमेज यूज करू शकता। आपण हे जे इमेज आहे डेमोसाठी यूज केलेलं आहे, तुम्ही कोणतंही इमेज यूज करू शकता। त्यानंतर इमेजला क्लिक करून ॲडवरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आजचं जे आपली इमेज आहे इथं ॲड झालेलं बघायला मिळेल। त्यानंतर या ऑप्शनला क्लिक करून आपल्याला फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। त्यानंतर रेशोवरती क्लिक करून 2 नंबरचा जो रेशो आहे 9:16चा तो सिलेक्ट करून घ्यायचा आणि ओके करून घ्यायचं आहे। त्यानंतर सिम्पली आजचं जे आपलं इमेज आहे त्याला 2 बोटांनी टच करून आपलं जे आजचा रेशो आहे त्या रेशोमध्ये इथे ॲडजस्ट अशा प्रकारे करून घ्यायचं आहे। त्यानंतर सिम्पली ऑडिओवरती क्लिक करायचं आहे, साऊंड्सला क्लिक करून सिम्पली आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होऊन जाईल। इथे फाईल्सच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, फ्रॉम डिव्हाइसला क्लिक करून सर्चवरती क्लिक करायचं आहे आणि आजचं जे आपलं सॉन्ग आहे त्याचं नाव 8.3 असं असणार आहे। तर इथं आपल्याला 8.3 सर्च करून घ्यायचं आहे। आजचं सॉन्ग इथं आपल्याला बघायला मिळेल। सॉन्गवरती क्लिक करून सिम्पली आपल्याला प्लस चिन्ह क्लिक करून सॉन्ग इथं ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपलं जे इमेज आहे याची लेंथ आपल्याला आपलं जे सॉन्ग आहे तिथपर्यंत एक्सटेंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर सॉन्गवरती क्लिक करून इमेजचा एक्स्ट्रा पार्ट आहे त्याला स्प्लिट करायचं आहे आणि इथे डिलीट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथून हे डिलीट होऊन जाईल। तर आजचं जे आपलं सॉन्ग आहे यावरती आपण तुम्हाला बीट्स दिलेले आहेत, तर सिम्पली हे जे बीट्स आहेत तुम्ही इथून ॲड करू शकता। अशा प्रकारे आजच्या आपल्या सॉन्गचे बीट्स तुम्हाला इथे बघायला मिळतील। तर तुम्हाला सिम्पली आपले जे बीट्स आहेत ते बीट्सवरती यायचं आहे आणि तुम्हाला हे जे बीट्स आहेत त्या बीटच्या वरती जे तुम्हाला टायमिंग बघायला मिळतं आहे तर टायमिंगवरती व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे आणि ते बीट्स आणि वरती टायमिंग बघून आपलं जे इमेज आहे त्याच्यावर क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचं आहे। म्हणजे हे बीट बघून तुम्ही तुमच्या इमेजवरती टायमिंग बघून इथे स्प्लिट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण प्रत्येक बीटवरती तुम्ही टायमिंग बघून हे बीट तुम्हाला फक्त माहितीसाठी दिलेले आहेत, तर तुम्ही टायमिंग बघून तुमच्या इमेज स्प्लिट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण सर्व इमेजेस स्प्लिट करून घेऊया। तर मित्रांनो, व्हिडिओ अजून लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लवकर लाईक करून घ्या आणि चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला रोजच्या रोज बघायला मिळतील। तर अशा प्रकारे आपण प्रत्येक बीटवरती ते स्प्लिट करून घेतलेलं आहे। तर सिम्पली पुढं स्क्रॉल करत यायचं आहे, आपलं जे पहिले इमेज आहे त्याच्यावरती टच करायचं आहे। पुढे जाऊन तुम्हाला इथे ॲडजस्टचा ऑप्शन बघायला मिळेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। सॅच्युरेशनचा ऑप्शन बघायला मिळेल, त्याच्यावर क्लिक करून सॅच्युरेशन जे आहे ते इथे -40पर्यंत आपल्याला इथं अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आणि ओके करून घ्यायचं आहे। त्यानंतर सिम्पली आपल्याला पुन्हा सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला एकदम येऊन आपल्याला इथून बॅक निघून इफेक्टला क्लिक करायचं आहे। इफेक्टचं चालल्यानंतर व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे। इथे आपल्याला वेगवेगळ्या कॅटेगरीज बघायला मिळतील। तर 2 नंबरला आपल्याला ओपनिंग अँड क्लोजिंगची कॅटेगरी बघायला मिळेल, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। डायमंड जे आपल्याला एक डायमंड झूम म्हणून एक आपल्याला इफेक्ट बघायला मिळेल, त्याच्यावरती क्लिक करून इथं ओके करून घ्यायचं आहे। त्यानंतर हा जो आपला एक्स्ट्रा जो पार्ट आहे तो सिम्पली इथं आपल्याला अशा प्रकारे या लास्टच्या ऑप्शनला क्लिक करून इथं थोडंसं पुढंपर्यंत अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा आपल्याला पुढे यायचं आहे। इथे येऊन आपल्याला व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे। पुढच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्टला क्लिक केल्यानंतर इथे त्या ओपनिंग क्लोजच्या पुढं आपल्याला नाईट क्लबची कॅटेगरी मिळेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। नाईट क्लब सिम्पली आपल्याला इथे स्प्लिट नावाची कॅटेगरी मिळेल, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे आपल्याला खाली मिरर 3 लेयर्स नावाचा एक इफेक्ट बघायला मिळेल, त्याच्यावरती क्लिक करून इथे ओके करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच पद्धतीने आपल्याला त्या बीटपर्यंत याची जी लेंथ आहे ती अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर ॲडजस्टला क्लिक करायचं आहे। आपलं जे व्हर्टिकल ॲडजस्टमेंट आहे ते आपल्याला स्क्रीनवरती बघून अशा प्रकारे व्यवस्थित फोटो ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर फिल्टर आपल्याला पूर्णपणे 0 करून ओके करून घ्यायचं आहे। त्यानंतर साईडला टच करायचं आहे। आपल्या फोटोला टच करून आपल्याला जो फोटो आहे तो इथं अशा प्रकारे स्क्रीनवरती व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर सिम्पली हा जो आपला स्प्लिट आहे त्या स्प्लिटला आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे ट्रान्झिशन ओपन होताना बघायला मिळतील, तर ट्रान्झिशनमधील सिम्पली आपल्याला इथं अशा प्रकारे लोड होताना इफेक्ट बघायला मिळतील। तर कॅमेरावरती क्लिक करून आपल्याला इथे पुल इन नावाचा इफेक्ट बघायला मिळेल, तो ॲड करून ओके करून घ्यायचा आहे। त्यानंतर सिम्पली पुढे यायचं आहे।
पुढं आल्यानंतर आपल्याला पुन्हा इथे बॉडी इफेक्टला क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टला क्लिक करून आपल्याला इथे वेगवेगळ्या कॅटेगरी बघायला मिळतील. तर इथे ग्लोविंग लाईन्स आपल्याला 3-4 नंबरला बघायला मिळेल, ती ओपन करून घ्यायचं आहे. थोडं खाली आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला इथे टॉटर्न फ्लेम्स नावाचा एक इफेक्ट बघायला मिळेल, त्याच्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर याची लेंथ आपल्याला एक्स्ट्रा जो पार्ट आहे तो अशा प्रकारे इथे कमी करून त्या बीटपर्यंत सेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा जो स्प्लिट आहे म्हणजेच हा जो कट आहे त्या कटवरती क्लिक करून सिम्पली आपल्याला पुन्हा कॅमेरा ओपन करून शेक नावाचा एक इफेक्ट बघायला मिळेल, तो इथे ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला पुढे यायचं आहे. पुन्हा व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून त्या बीटवरती येऊन आपल्याला व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे. इथे एक नाईट क्लबची कॅटेगरी मिळेल, ती सिम्पली ओपन करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला स्प्लिट फ्लिकर नावाचा इफेक्ट बघायला मिळेल. तुम्हाला जर इफेक्ट मिळत नसेल तुम्ही इथे सर्चही करू शकता. तर स्प्लिट फ्लिकरला क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे. आणि याची ही लेंथ आपल्याला आपला जो बीट आहे त्या बीटचा जो एंड तिथपर्यंत आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. तर सिम्पली आपल्याला इथे पुढच्या बीटला यायचं आहे. पुढच्या बीटला येऊन पुन्हा आपल्याला इथे व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे स्कॅनिंगची कॅटेगरी बघायला मिळेल. थोडं पुढं स्क्रॉल करत आपल्याला इथे गेल्यानंतर स्कॅनिंगची कॅटेगरी बघायला मिळेल, ती सिम्पली इथं ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला एक ब्लू रे स्कॅन नावाचा इफेक्ट बघायला मिळेल, त्याच्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर याचा एक्स्ट्रा पार्ट आपल्याला पुढच्या बीटपर्यंत इथे कट अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. त्यानंतर हा जो आपला स्प्लिट आहे त्या स्प्लिटला क्लिक करून पुन्हा आपल्याला कॅमेरावरती क्लिक करायचं आहे. कॅमेरावरती क्लिक करून पुन्हा आपल्याला शेक नावाचा इफेक्ट सिम्पली इथे ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा पुढच्या बीटवरती यायचं आहे. पुढच्या बीटला पुन्हा आपल्याला इथे व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टला क्लिक केल्यानंतर शेवटला आपल्याला एक शेवटची बटरफ्लायची कॅटेगरी बघायला मिळेल, ती ओपन करून बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट मिळेल, तो ॲड करून ओके करून घ्यायचा आहे. आणि याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत इथं कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर हा जो आपला बीट आहे त्यात थोडंसं पुढे यायचं आहे. थोडंसं पुढे आल्यानंतर पुन्हा आपल्याला इथे व्हिडिओ इफेक्ट कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टला ओपन करून घेतल्यानंतर इथे आपल्याला एक लव नावाची कॅटेगरी बघायला मिळेल, ती सिम्पली ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे हार्ट बीट म्हणून एक इफेक्ट बघायला मिळेल, तो ॲड करून ओके करून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्याची लेंथ आपल्याला त्या बीटपर्यंत इथं अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. हा बीट इथं सेट होऊन जाईल. तर हा जो स्प्लिट आहे या स्प्लिटलाही आपल्याला पुन्हा कॅमेरावर क्लिक करून आपल्याला ते शेक नावाचं ट्रान्झिशन ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिम्पली आपल्याला जो आपला पुढचा बीट आहे त्या पुढच्या बीटवरती यायचं आहे. पुन्हा आपल्याला इथं बॉडी इफेक्टला क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टला क्लिक केल्यानंतर सिम्पली आपल्याला इथं एक क्लोन नावाची कॅटेगरी पुढं स्क्रोल केल्यानंतर क्लोन नावाची कॅटेगरी बघायला मिळेल. त्याच्या पुढं आपल्याला एक हॉल्युसिनेशनची कॅटेगरी बघायला मिळेल. इथं आपल्याला अनडिरेक्शन नावाचा इफेक्ट बघायला मिळेल, तो ॲड करून ओके करून घ्यायचा आहे. याची लेंथ आपल्याला बीटपर्यंत इथं कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बीटच्या सुरुवातीला यायचं आहे. पुन्हा सुरुवातीला आल्यानंतर पुन्हा आपल्याला व्हिडिओ इफेक्ट क्लिक करून लवची कॅटेगरी जी आहे ती इथं अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे. लवची कॅटेगरी ओपन करून घेतल्यानंतर इथं आपल्याला हार्ट किसेस म्हणून एक इफेक्ट बघायला मिळेल, तो ॲड करून सिम्पली इथं ओके करून घ्यायचं आहे. आणि याची जी लेंथ आहे आपल्याला एक बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत इथं अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे. म्हणजेच आपला जो हा बीट आहे हा बीट सोडून आपल्याला इथं पुढच्या बीटपर्यंत याची लेंथ वाढवून घेतल्यानंतर ॲडजस्टला क्लिक करून याचं स्पीड थोडंसं आपल्याला इथं 50पर्यंत वाढवून घ्यायचं आहे आणि ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर या बीटला आपल्याला क्लिक करायचं आहे. हा जो आपला स्प्लिट आहे त्या स्प्लिटला क्लिक करून कॅमेरावरती क्लिक करायचं आहे आणि पुल इन नावाचा इफेक्ट ॲड करून ओके करून घ्यायचं. म्हणजे अशा प्रकारे हा इथं ॲनिमेशन आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर आपला जो पुढचा बीट आहे त्या पुढच्या बीटला यायचं आहे. सिम्पली आपल्याला इमेजला क्लिक करून ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती आल्यानंतर सिम्पली आपल्याला इनमध्ये इथे एक रॉक व्हर्टिकल नावाचं ॲनिमेशन बघायला मिळेल. त्याच्यावरती क्लिक करून हे जे टायमिंग आहे ते आपल्याला इथे 10 सेकंद म्हणजेच 1 सेकंदापर्यंत अशा प्रकारे ते करून घ्यायचं आहे. त्यानंतर ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा जो आपला बीट आहे त्या म्हणजे आपलं पुढचं जे इमेज आहे त्या इमेजला क्लिक करून सिम्पली ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे. आणि इथे आपल्याला स्विंग म्हणून एक इफेक्ट बघायला मिळेल, स्विंग बॉटम म्हणून एक इफेक्ट बघायला मिळेल, तो ॲड करून याची जे टायमिंग आहे ते फुल करून ओके करून घ्यायचं आहे. आणि या बीटच्या सुरुवातीला आल्यानंतर पुन्हा आपल्याला व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे. इथे लव नावाची कॅटेगरी ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला रेनबो लाईट नावाचा इफेक्ट ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. ॲडजस्टला क्लिक करून आपल्याला इथं याचं जे ग्लो आहे तो वाढवून घ्यायचं, इंटेन्सिटी वाढवून घ्यायचं आणि त्यानंतर ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर सुरुवातीला यायचं आहे. पुन्हा आपल्याला ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आत्ता जे आपल्या मटेरियलमध्ये तुम्हाला एक PNG बघायला मिळेल ते इथं फोटोमध्ये जाऊन आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. तर सिम्पली आपल्याला इथं अशा प्रकारे मटेरियलची फाईल ओपन करून घेतल्यानंतर इथे एक PNG बघायला मिळेल, ते ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्याला इथं PNGवरती क्लिक करून आपलं जे PNG ते राईट साईडला इथं कोपऱ्यात आणून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 बोटांनी टच करून सिम्पली आपल्याला तिरकं PNG आहे आपलं जे PNG आहे 10 डिग्रीपर्यंत तिरकं करून घ्यायचं. 10 ते 12 डिग्रीपर्यंत करून घेतल्यानंतर इथे आपल्याला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर याची लेंथ आपल्याला शेवटच्या बीटपर्यंत अशा प्रकारे इथं एक्सटेंड करत जायचं आहे. त्यानंतर आपली जी मिरर 3 लेअर्सचा जो इफेक्ट आहे
त्या इफेक्टवरती यायचं आहे. अशा प्रकारे हा जो आपला इफेक्ट आहे, इथे येऊन आपल्याला याची जी ॲडजस्टमेंट आहे ते आपल्याला PNG इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथे ॲडजस्ट होऊन जाईल. त्यानंतर आजचा आपला व्हिडिओ इथे क्रिएट झालेला आहे. त्याला सेव्ह करण्यासाठी सिम्पली आपल्याला इथं वरती ॲरो चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ऑटोमॅटिकली व्हिडिओ एक्सपोर्टिंग होऊन जाईल, नेचरमध्ये गॅलरी सेव्ह होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.